आज वैभवी तालुक्याच्या वतीने जी पेट्रोल डिझेल वाढ या मोदी सरकारने केलेली आहे, या फडणवीस सरकारने केलेली आहे, त्याच्याबद्दल निषेध करण्यासाठी वैभवी तालुक्यातील शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत। आणि खरोखरच जी आमच्या सर्वसामान्यांच्या माथी मारलेला जी महागाई आहे, आता पेट्रोल डिझेलचे वाढ किती वाढत आहेत तुम्हाला माहिती आहे। आज 3 रुपये वाढले आहेत 3-4 दिवसापूर्वी, पण सरकारचं असं धोरण आहे की येत्या 20 दिवसात जवळजवळ 3-3 रुपये करून असे 20 रुपये वाढणार आहेत। या महागाईचा आगडोम होणार आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही हे सगळेजण जमलो आहोत। ही जी दरवाढ झालेली आहे ती तुम्हाला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय धोरण जे मोदी सरकारने चुकवलेलं आहे, ते आंतरराष्ट्रीय धोरण पूर्णपणे चुकवलेलं आहे। कालचीच एक बातमी आहे की रशियाकडनं तेल घेण्यासाठी, क्रूड ऑइल घेण्यासाठी परत एकदा नकार दिलेला आहे अमेरिका सरकारने। त्याच्यामुळे आपण रशियाकडनं सुद्धा तेल घेऊ शकत नाही। म्हणजे ह्याच्या पुढची जी महागाई वाढणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे इतर अन्नधान्य असतील, इतर काय ट्रान्सपोर्टचे विषय असतील, या सर्वच गोष्टीवरती त्याचा परिणाम होणार आहे आणि सर्वसामान्यांच्या खिशाला ही झळ बसणार आहे। त्यामुळे हा निषेध करावा तेवढा थोडा आहे। ज्यावेळी डॉलरचे रेट या ठिकाणी वाढत चालले आहेत, डॉलरचा जो 1 रुपयाचा भाव जो आहे तो घसरत चालला आहे, जवळजवळ 100 पार करण्यासाठी 100 पार होईल आता डॉलर, आणि त्याच्यामुळे या क्रूड ऑइलचे रेट पण त्या पद्धतीने वाढत जातील। तुम्हाला माहिती असेल मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये ज्यावेळी क्रूड ऑइल महाग होतं आणि आपल्या त्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या किमती खूप कमी होत्या, पण मधल्या काळात जेव्हा वर्षभरापूर्वी जेव्हा सुद्धा क्रूड ऑइलच्या किमती कमी होत्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, त्यावेळी सुद्धा या पेट्रोल कंपन्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दरवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला खूप मोठी झळ पोचवलेली होती। जवळजवळ 10 लाख कोटीच्या वरती नफा या पेट्रोल कंपन्यांनी कमवला होता। पण आज ज्या दिवशी या ठिकाणी बघितलात तुम्ही, ज्या दिवशी क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्या दिवशी मात्र लगेच या किमती वाढवल्या गेल्या आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा शॉर्टेज आहे पेट्रोल डिझेलचं। या प्रशासन सांगताय, पालकमंत्री सांगतायत की या पेट्रोल डिझेलचं शॉर्टेज नाही, पण तुम्ही आताच आम्ही एका पंपावर गेलेलो होतो, तुम्हाला माहिती असेल की त्या ठिकाणी डिझेल संपलेलं होतं, पेट्रोल सुद्धा 100 रुपयाचं पेट्रोल एका गाडीला ते देत होते। त्यामुळे पेट्रोल डिझेलची या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा टंचाई होते। ही टंचाई कशासाठी होते? ही टंचाई सर्वसामान्य झळ बसली पाहिजे टंचाईची, आणि शेवटीच सर्वसामान्य लोक म्हटले पाहिजेत की आम्हाला झालं डिझेल वाढ झालं तरी करा, पेट्रोल वाढ झाली तरी करा, पण एकदा आम्हाला पेट्रोल डिझेल द्या। अशा अवस्थेत सर्वसामान्यांना आणायचं आहे त्यांना, आणि ह्याचे जवळजवळ 20 ते 30 रुपये रेट डिझेल आणि पेट्रोल मागे वाढणार आहेत। आणि हा जर रेट एवढा वाढला मोठ्या प्रमाणात, तर मात्र महागाईचा आगडोम किती उठेल आणि किती या ठिकाणी उठेल याची जाणीव या सर्वसामान्य जणांना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। या सरकारचा करावा तेवढा निषेध खूप कमी आहे।